सूर्यास्ताला जात असताना मालकच्या सेवेला साक्षी ठेवून हिरवळ निघोज नगरीमध्ये तर पाटण तालुक्यामध्ये बाजारपेठेच्या दृष्टीने सगळ्यात मोठी असणारी निघोज गाव या निघोज गावामध्ये आमचा हा लग्न सोहळ्याकडे संपन्न होता. मी सगळ्यांचं प्रशिक्षणापासून स्वागत करतो आणि कशा प्रकारचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचं स्वागत करण्याचं काम कार्यकर्त्यांच्या वतीने केलं जातं. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय गावीश्वर लाभे साहेबांचं अभिनंदन करायला स्वागत करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय बंगाल महाराज थोरात यांच्या ठिकाणी आपण येतो मनापासून स्वागत आहे. झालेला आहे. बाबाजी लंके साहेबांचं आगमन होत आहे. सन्माननीय किसन शेठ लंके साहेबांचं आगमन होत आहे आणि आबा लंके साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वासरावजी शेटे साहेबांचं शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हाईस चेअरमन शांताराम लालगे साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं महानगर बँकेचे सन्माननीय मॅनेजर विलासरावजी पुढे साहेबांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. सन्माननीय संचालक दिवस दसरा साहेबांचं आगमन होते. मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर साहेबांचं आगमन होते. मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हाईस चेअरमन नामदेवरावजी थोरात, बाळासाहेबजी लामखडे, शिवाशेठ लंके, वसंत धवन व्हाईस चेअरमन सोसायटीचे त्यांचं आगमन झाले. मनापासून स्वागत आहे. मनुष्य लामखडे ॲडव्होकेट साहेबांचं आगमन झाले. मनापासून स्वागत करतो. या दोन्ही परिवारांच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालो याबद्दल मी डुकरे परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं मनापासून स्वागत करतो आणि लंके परिवाराच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो. बाबासाहेब गवात पतसंस्थेचे सन्माननीय असावी लागते आणि मला असं वाटतं की वसंत गवात सर हे मात्र कडक शिस्तीचे आहेत. मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं निवळ आउटपोस्टचे पोलीस आदरणीय साहेब डाळे साहेबांचं आगमन, बोबडे साहेबांचं आगमन, गायकवाड साहेबांचं आगमन, डोंगरे साहेबांचं आगमन, तोरमल साहेबांचं आगमन, कडुसकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर मी अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी विनंती करतो सन्माननीय बबन महाराज थोरात यांना विनंती करतो आपण मंचावरती या. एकच मिनिटामध्ये या ठिकाणी शिवशोध द्यायचे आहेत. तोपर्यंत वरती धार्मिक पद्धतीनं विराट या ठिकाणी उपस्थित करा.
मी मंगलाष्टक गायन करण्यासाठी विनंती करतो रमेशजी लंके साहेब आणि त्याचबरोबर सोन्याबापू शिंदे आपण गायन करण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय माहिती तंत्रज्ञान विद्यार्थी संघटना प्रत्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जितेंद्र दादा सरळे साहेबांचे शुभागमन मनापासून स्वागत आणि यानंतर हरिभक्त परायण बबन महाराज थोरात या ठिकाणी शिवाशिवाद येते. रामकृष्ण. संपता सोहळा नावडे मनाला लागला टक्का पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे अशा अर्थजेच्या म्हणी त्याचा चक्रपाणी वाटत पाहिजे. या ठिकाणी श्री गणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः. वधूवरांनी कुलदेवतेचं चिंतन करायचे. वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुणादेव सर्वकार्येषु सर्वदा. वधूवराचरणं शुभं भवतु. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री नारायणं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं उरणं विनायकमहं. मला व्हिडिओ काढते. देखो चिंता करी ही कन्या सगुणा गुणावर अनुपावरा कवनासी ना जय जय आता एक विचार श्रीकृष्ण नवरा दासी समोर प्रमाणे रूपा पुत्र वडील तयाची पुसले सूर्याचा मंगल शुभ मंगल सावधान. फट 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 ए ये पंच पंच दाम फट हां मंडळीमधील येणारी जी मंडळी असतील त्यांना विनंती असेल आपण काय माहिती मंगळसूत्र घातलं छोटं घातलं होतं आता मोठं घातलं. उलट घाली ते उलट
कॅमेरा